भारतातील 7 अशी ठिकाणं की जिथे राहणं आणि खाणं हे 100% मोफत आहे. भारतातील या 7 ठिकाणी तुम्ही कितीही दिवस मोफत राहू आणि खाऊ शकता. मोफत आहे म्हणल्यावर कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की ही काही अगदी धर्मादाय संस्थेने चालवले जाणारे आश्रम असतील आणि जे अगदी कमी कॅपॅसिटीचे असतील. पण थोडे थिडके नाही तर अगदी हजार हजार रूम असणारे हे काही अगदी 5 स्टारला लाजवणारे आश्रम आहेत. आणि हे अशा ठिकाणी वसलेले आहेत की जिथे निसर्गाच्या सौंदर्य देखील जवळ आहे. यातलं एक ठिकाण असं आहे की ज्याच्या शेजारी थंड बर्फाचं पाणी वाहून येणारी नदी, तर जवळपास पाण्याचा गरम पाण्याचा झरा देखील आहे. तर अशा निसर्गाने नटलेल्या, निसर्गाच्या सौंदर्याने अथांग बुडालेल्या ठिकाणी हे त्या ठिकाणी वास्तव्य तुम्ही करू शकता, ज्याला खर्चही तुम्हाला लागणार नाही. चला तर जाणून घेऊयात कोणती अशी 7 ठिकाणं की जिथे कुठलाही भेदभाव न करता तुम्हाला मोफत राहता येतं, मोफत खाता येतं आणि तेही कितीही दिवस राहता येतं. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. कुठेही फिरायला जायचं म्हटलं किंवा कुठल्याही धार्मिक दर्शनासाठी जायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्या डोक्यात येतं की प्रवास खर्च आणि दुसरा म्हणजे तिथे राहण्या खाण्याचा खर्च. पण आता काळजी करायची गरज नाही. भारतातले असे 7 ठिकाणं सांगतोय की जर तुम्ही आसपास कुठे फिरायला जात असाल, आसपास तुम्ही कुठलं दर्शन घ्यायला जात असाल, कुठली प्रदक्षिणा किंवा काही धार्मिक तुमची व्हिजिट असेल, तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि मोफतपणे तुमच्या ट्रिपचा किंवा तुमचा जे उद्देश आहे त्याचा खर्च कमी करू शकता. तर सगळ्यात पहिलं आहे भारत हेरिटेज सर्व्हिसेस. जर ऋषिकेश या ठिकाणी जाण्याची इच्छा जर तुमची असेल आणि तुम्ही जर उत्तराखंडात फिरायला गेला असेल, तर ऋषिकेशला आपल्याला निदान 2 ते 3 दिवस तरी आपण त्या ठिकाणी राहावंच लागतं. मग तिथे बरेच कॅफेज आहेत, देवस्थानं देखील आहेत, तिकडे तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला एकही पैसा न घालवता राहायचं असेल तर भारत हेरिटेज सर्व्हिसमध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यासाठी एक पैसा देखील तुमच्याकडनं घेतला जात नाही. यानंतरचं दुसरं ठिकाण आहे ईशा फाउंडेशन, जे कोइंबतूरपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. कोइंबतूर हे तामिळनाडू राज्यात त्या ठिकाणी आहे. तर हे सद्गुरूंचे धार्मिक केंद्र आहे, जिथे आदियोगी शिवाची एक अतिशय सुंदर आणि मोठी मूर्ती देखील आहे. हे केंद्र योग, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रात काम करते. आपण इच्छित असल्यास आपण देखील इथे योगदान करू शकता. तिथे विनामूल्य राहू शकता, विनामूल्य खाऊ शकता आणि कितीही दिवस त्यांच्या नियम, अटी व शर्तींना त्या ठिकाणी हे करून तुम्ही बऱ्याच दिवस तिथे मोफतपणे राहू शकता. आता तिसरं ठिकाण जिथे राहणं खाणं मोफत आहे आणि जे निसर्गाच्या अगदी सानिध्यात आहे आणि भारतातले भरपूर पर्यटक इथे जातात, तर ते राज्य आहे केरळ. आणि केरळमध्ये एक आश्रम आहे ज्याचं नाव आहे आनंद आश्रम. केरळच्या सुंदर टेकऱ्या आणि हिरवाईच्या मधोमध आनंद आश्रमात राहणे हा अतिशय वेगळा अनुभव आहे. या आश्रमात तुम्ही मोफत राहू शकता. या आश्रमामध्ये तुम्हाला नुसतं राहायचं नाही तर दिवसातून 3 वेळा जेवण देखील दिलं जातं आणि जे अगदी केरळच्या पारंपरिक पद्धतीनं तयार केलेलं असतं, ज्यामध्ये मसाल्यांचा अतिशय कमी वापर केलेला असतो. तर अशाच पद्धतीनं तुम्ही आनंद आश्रम केरळमध्ये देखील त्या ठिकाणी मोफत राहू आणि खाऊ शकता. यानंतरचं चौथं ठिकाण आहे गुरुद्वारा मणिकरम साहिब. हे आहे हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेश सर्वांनाच माहीत आहे. शिमला असेल, मनाली, कुलू असेल, या ठिकाणी लोक फिरायला त्या ठिकाणी जात असतात. मनालीच्या जवळच मणिकरण नावाचं एक ठिकाण आहे आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे या जे काय हा मणिकरण जो गुरुद्वारा आहे, तर याच्या शेजारी अगदी थंड बर्फाचं पाणी वाहून येणारी नदी, तर त्याच गुरुद्वाराजवळ उकळत्या पाण्याचे झरे देखील आहेत आणि या झऱ्याच्या गरम पाण्याचा वापर करून इथे अन्न शिजवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शीख धर्मात जसं लंगर प्रथा आहे, जिथे गोरगरिबाला किंवा कुणालाही भेदभाव न करता त्या ठिकाणी जेवण दिलं जातं, त्याला लंगर म्हणतात. तर इथे सकाळ आणि संध्याकाळ लंगरची सोय असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे राहण्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाहीत. तर या व्यतिरिक्त तुम्ही जर कुठेही शिमला, मनाली जर आसपास जर फिरायला जात असाल, तर मनालीपासून जवळच हे लोकेशन आहे, तर तुम्ही नक्कीच इथे जाऊन त्या ठिकाणी याचा लाभ घेऊ शकता. आता 5वं जे काय ठिकाण आहे, जे श्री रामनाश्रम तिरुवन्नलाई. तर दक्षिण भारतात फिरण्यासारखं भरपूर काही आहे. इथल्या जेवणासाठी सुद्धा अनेक जण दक्षिण भारतात फिरण्यासाठी येतात. तामिळनाडूत भारतीय पर्यटक तर असताच, पण विदेशी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. तर तुम्ही तिरुवन्नमलाईला जाण्याचा विचार करत असाल तर श्री रामन आश्रममध्ये तुम्ही नक्कीच राहू शकता. इथे राहणाऱ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. इथे एक मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध आहे. इथे राहायला जाणार असाल तर तुम्हाला आधी त्या ठिकाणी बुकिंग करावी लागते, जी पूर्णतः निशुल्क आहे.
यानंतरचं पुढलं ठिकाण आहे जिथे सर्व मोफत आहे, जे आहे परमार्थ निकेतन. या ठिकाणी तुम्ही सुद्धा मोफत जेवू शकता, राहू शकता. हा आश्रम सुद्धा ऋषिकेशमध्येच आहे. इथलं वैशिष्ट्य असं आहे की इथे योगप्रेमी मोठ्या प्रमाणात येतात. तुम्हाला जर योग शिकायची इच्छा असेल तर तुम्ही इथले क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता आणि हे क्लास देखील विनामूल्य असतात. म्हणजे राहणं खाणं तर फ्रीच आहे, पण तुम्हाला योग ही विद्या देखील मोफत शिकवली जात असते. तुम्हाला पैसे न देता राहण्याचं दडपण येत असेल तर तुम्ही इथे काही समाजसेवा देखील करू शकता, ज्यामध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, झाडांना पाणी घालणं अशी कामं देखील तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता यानंतरचं शेवटचं ठिकाण हे देखील ऋषिकेशमध्ये आहेत, पण याची थोडी थिडकी क्षमता नसून अगदी 1000 खोल्या या आश्रमात आहे, ज्याचं नाव आहे गीता भवन. पवित्र गंगा नदीच्या काठावर असणाऱ्या या गीता भवनामध्ये प्रवासी विनामूल्य राहू शकतात. सोबतच इथे जेवणाची मोफत सोय देखील करण्यात आलेली आहे. या आश्रमात तब्बल 1000 खोल्या असून जिथे जगभरातून लोक येतात आणि आश्रमातर्फे सत्संग आणि योगासने देखील निशुल्क दिले जातात. यानंतर येते उत्तर प्रदेशातील तिबेटियन बौद्ध मठ, जे सारनाथ इथे आहे. तर इथे देखील एका रात्रीच्या मुक्कामासाठी तुम्हाला मात्र कमी म्हणजे 50 रुपये भाडं देऊन तुम्ही इथे आरामशीर त्या ठिकाणी राहू शकता. तर ही होती मित्रांनो भारतातील काही मोफत राहू खाऊ शकणाऱ्या ठिकाणांविषयी माहिती. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.